नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. ठाणे शहर आणि भारतीय जनता पक्ष हा आजचा माझा विषय. ठाणे शहर केवळ ठाणे जिल्हा नाही. म्हणजे ठाणे जिल्ह्याचा जर विषय घेतला तर राजकीयदृष्ट्या ठाणे जिल्ह्यामध्ये तो पलीकडला भाग कल्याण डोंबिवली इथला, तिथे ते रवींद्र चव्हाण सक्षम आहेत. इकडे नव्या मुंबईचा विचार केला तर मंदा म्हात्रे, गणेश नाईक कुटुंबीय ते देखील भारतीय जनता पक्षाला व्यवस्थित सांभाळून आहेत. पण ठाणे शहराकडे भारतीय जनता पक्षाचं फारसं कधी लक्षच गेलं नाही. म्हणजे ठाण्यातून एखादा देवेंद्र फडणवीस तयार व्हावा असं भारतीय जनता पक्षाला कधी वाटलंच नाही. आणि स्थानिक नेत्यांनी, मग त्या महिला असतील किंवा पुरुष, संघ किंवा भारतीय जनता पक्ष, त्यात काम करणारे जे नेते तयार झाले त्यांनाही कधी आपण राजकीयदृष्ट्या आपले जे ठाण्यातले प्रचंड ताकदवान स्पर्धक आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्या तोडीचं राजकारण करावं किंवा त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून आपणही कसे वेगळे हे दाखवून द्यावं, वर्षानुवर्ष ठाण्यातल्या एकाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला वाटलेलं नाही. किमान मला तरी ते आठवत नाही. त्यानंतर संघ आणि भारतीय जनता पक्षाला कधी शिंदे किंवा फडणवीस पद्धतीचा, त्या ताकदीचा नेता तयार व्हावा असं वाटलं नाही. पण जे राजकीयदृष्ट्या जसा शिवसेनेला ठाण्याचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व डोक्यात ठेवून लक्षात घेऊन एकेकाळी याच बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याच उंचीचा तो आनंद दिघे तयार केला. आनंद दिघेंनी देखील जाण्यापूर्वी त्यांच्याच उंचीचा, त्यांच्याच तोडीचा एकनाथ शिंदे तयार केला. एकनाथ शिंदेंच्या सभोवताली शिवसेनेच्या नेत्यांची मोठी फौज तयार केली. ते मात्र भारतीय जनता पक्षाला ठाणे शहराच्या बाबतीमध्ये कधीच वाटलं नाही. हे दुर्दैव आहे. संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ठाणे शहर खूप महत्त्वाचं आहे, पण कायम या मोठ्या नेत्यांकडून दुर्लक्षिला गेलेलं. आणि स्थानिक नेत्यांची देखील ती मानसिकता नाही की आपण मोठं व्हावं आणि एकनाथ शिंदे पद्धतीच्या नेत्यांना दाखवून द्यावं की आम्ही देखील मोठे आहोत. पण जेव्हा केव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा त्या ठाणे शहरामध्ये दबदबा होता, तेव्हा याच दिघे किंवा एकनाथ शिंदे पद्धतींच्या ताकदवान नेत्यांना जितेंद्र आव्हाड, वसंत डावखरे पद्धतीचे स्थानिक नेते पुरून उरायचे. त्यांच्या तोडीस तोड असायचे, त्यांच्या खालोखाल असायचे. भलेही एकनाथ शिंदे किंवा तिथली ठाण्यातली शिवसेना नंबर 1ला असायची, पण यांचा नंबर 2रा किंवा 3राच असायचा. 10व्या नंबरवर ते नसायचे. ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची नाही म्हणायला निरंजन डावखरे यांच्या तेव्हाच लक्षात आलं की राष्ट्रवादीचं आता काही खरं नाही. आणि मग कसं असतं की तुम्हाला माहिती आहे का, त्या गावाकडल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये तिकडे अक्षता पडल्या की पहिल्या 10मध्ये जोरात पळून येणारे आणि पंक्तीला बसणारे, सतरंजी घालून फटकनी बसणारे जे तिथे जमलेले असतात, त्याच पद्धतीचे निरंजन डावखरे. त्यांनी तो डाव ओळखला, पटकनी त्या फडणवीसांच्या पंक्तीला ते जाऊन बसले. इतरांना वेळेवर जमलं नाही, पण पहिल्या पंक्तीतले कोण? तर निरंजन डावखरे.
त्यामुळे या पद्धतीचं निरंजन डावखरेंचं ते राजकीय गणित फतकल बसलं. त्यामुळे निरंजन डावखरे अर्थातच पुढे आमदार झाले भारतीय जनता पक्षाचे. त्यांना ठाणे शहराचा अध्यक्ष देखील करण्यात आलं. मोठा मान सन्मान देण्यात आला. या दिवसामध्ये निरंजन डावखरे यांचं भारतीय जनता पक्ष ठाण्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, निरंजन डावखरे आता आमदार झालेल्या, विधान परिषद सदस्य झालेल्या माधवी नाईक, संजय केळकर, संदीप लेले, मला पहा फुलं पहा पद्धतीच्या इतरही मृणाल पेंडसेसारख्या काही महिला नेत्या, पुरुष नेते, संख्या मोठी आहे, पण उंची एकनाथ शिंदेंची नाही. त्यामुळे होतं काय की एक लहान मुलगी, तिची आई तिला विचारते की तुला नेमकं कोण आवडतं ग? म्हणजे अधूनमधून तिकडे परदेशात असलेले येणारे तुझे बाबा तुला आवडतात, की दररोज मिठाई देणारे शेजारचे काका आवडतात? ती म्हणाली की मला काका आवडतात, कारण ते मला दररोज मिठाई देतात, दररोज माझ्यासाठी अवेलेबल असतात, मला सायकलवर घेऊन जातात, माझे लाड करतात. ठाण्यातल्या संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची, संघ स्वयंसेवकांची मनस्थिती ही त्या लहान मुलीसारखी आहे. त्यांना स्वतःचा भारतीय जनता पक्ष किंवा त्याचे नेते जेवढे आश्वासक वाटत नाहीत, तेवढे त्यांना एकनाथ शिंदे किंवा नरेश म्हस्के किंवा त्या पद्धतीचे जे स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत ते अधिक महत्त्वाचे वाटतात. कधी काळी त्यांना वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड देखील जास्त आश्वासक वाटायचे. कारण एकनाथ शिंदे, वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड किंवा शिंदेंचे किंवा दिघेंचे किंवा स्वतः आनंद दिघे या पद्धतीचे नेते हे त्या दररोज खाऊ देणाऱ्या शेजारच्या काकांसारखे. म्हणजे कुठलंही काम ठाणेकरांच्या म्हणजे भाजप किंवा संघाच्या मंडळींचं अडलं, कोणतं संकट आलं, कुठेही अडचण आली, अगदी आर्थिक जरी अडचण भेडसावली, तरी ते सारेच्या सारे अनेक नेतेसुद्धा या नेत्यांकडे धावायचे. विशेषतः दिलदार वृत्ती राखलेल्या दिघे, त्यानंतर एकनाथ शिंदेंकडे. आणि याचं मूळ कारण एकच की ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण सारखे किंवा इकडे गणेश नाईक, मंदा म्हात्रे पद्धतीचे आक्रमक तोडीस तोड नेते भारतीय जनता पक्षाला उभे करता आले, आणता आले, जन्माला घालता आले, ते त्यांना ठाणे शहराच्या बाबतीमध्ये कधी जमलंच नाही. एवढी सत्तेतली आणि सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचं असलेलं ठाणे शहर, पण ठाणे शहरात कधीही भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत पकड घेता आली नाही. माधवी नाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे हे अनेकदा मागच्या दारानं त्या परिषदेवर जाऊन बसले असतील, पण त्याला आमदार होणं म्हणत नाहीत. तो केवळ एक नशिबाचा भाग. जो थेट निवडून येतो, शिवसेनेच्या मदतीशिवाय आपलं वलय किंवा वर्चस्व निर्माण करतो, तो खरा आमदार. तो अद्याप ठाणे शहरातल्या भारतीय जनता पक्षाकडे जन्माला यायचा आहे. वसंत डावखरे ठाण्यातून निघून गेले, थेट देवाकडे गेले. जितेंद्र आव्हाडांचं महत्त्व जवळपास संपलेलं. म्हणजे मुंब्रा मतदारसंघ सोडला तर त्यांचा पक्ष पण अक्षरशः मलूल झालेला.
त्यात काहीही दम राहिलेला नाही, शरपंजरी पडलेला. त्यामुळे मोडक्या तोडक्या दुबळ्या अपंग पक्षाच्या खांद्यावर हात ठेवून आव्हाडांना काहीही करणं शक्य नाही. आणि तो पक्ष देखील सत्तेतल्या महायुतीचा नंबर 1चा शत्रू. त्यामुळे त्या भारतीय जनता पक्षामध्ये जर आव्हाड येण्यासाठी उत्सुक असतील तर मला त्यात काहीही नवल वाटणार नाही. किंबहुना ते त्या संधीची, त्या सुवर्ण संधीची वाट बघताहेत अशी माझी नक्की माहिती आहे. अगदी मुख्यमंत्री कार्यालयातून मला ते समजलं आहे. फडणवीसांना देखील जितेंद्र आव्हाड फारसे वावगे नाहीत. पण केवळ एखाद्या मोठ्या नेत्याला आपल्याकडे घेऊन त्याला ताटकळत वर्गाबाहेर उभं करायचं नसतं. त्याच्यासाठी काहीतरी स्थान निर्माण करावं लागतं, काम निर्माण करावं लागतं. त्याचं महत्त्व संपू द्यायचं नसतं. किमान ही तरी स्टाईल त्या फडणवीसांची आहे. इच्छा आहे, पण नेमकं कुठलं काम द्यावं, कशी जबाबदारी टाकावी, कसं आव्हाडांचं महत्त्व वाढवावं, त्यांची वादग्रस्त इमेज त्यांनी मिटवायला सुरुवात केली आहे. अर्थात ती 100% फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली. ती वेळ येणार आहे. आव्हाड नक्कीच एक दिवस भारतीय जनता पक्षात येणार आहे. कारण आव्हाडांना अगदी सुरुवातीपासून दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिंदेंची जी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरची फळी आहे ते सारे नेते कधीच भावले नाहीत, आवडले नाही. आव्हाडांनी निधड्या छतीनं त्यांच्याशी दोन हात केले आहे. आता मात्र आव्हाड कंटाळले आहेत. त्यांना मतदारसंघ सांभाळायचा आहे. त्याही मतदारसंघामध्ये जे मुसलमान कधीच कोणाचे नसतात तो अनुभव जो मी वारंवार आव्हाडांना सांगत होतो तो त्यांना आलेला आहे. मुंब्र्यातले मुसलमान खाऊन पिऊन ढेकर देऊन मोकळे होतील, तात्पुरते ते नक्कीच आव्हाडांचे होतील. जोपर्यंत आव्हाड सत्तेसभोवताली होते, सत्तेत होते, मुंब्र्यातल्या मुसलमान मतदारांना ते नक्कीच जवळचे होते, प्रिय वाटत होते. पण आता ते राहिलेले नाही. त्यामुळे ते बहुतेक मुसलमान मतदार दूर गेले आहेत आणि आव्हाड आता नव्या राजकीय संधीच्या शोधात असल्यामुळे माझी माहिती नेमकी आहे की त्यांना भारतीय जनता पक्षात यायचं आहे. बघूया नेमकी ती संधी केव्हा चालून येते ते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग असा की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्वतःलाच काही करायचं नाही, फक्त आपलं स्थान सांभाळलं पुरे झालं. त्यांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये युती होते आणि आपले जे मतदार आहेत ते संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे ते फिक्स आहेत. शिवाय वरून मदतीला शिंदेंची, दिघेंची शिवसेना असतेच. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फारसं काही न करता यश मिळत असतं. पोळीवर तूप आपोआप त्यांच्या पडत असतं. त्यामुळे एखाद्या विटाळशी बाईसारखं त्यांचं वागणं असतं की कोणाला फारसं जवळ येऊ द्यायचं नाही, केवळ डोळ्यांनी इशारे करायचे आणि समोरच्याला मी तुमचा हे दाखवायचं, फार काही धावून जायचं नाही. आणि तिथेच भारतीय जनता पक्षाचं फार मोठं अपयश दडलेलं आहे. विशेषतः फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांनी लक्ष घालण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या तोडीस तोड मतदार, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक भारतीय जनता पक्षासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेत. शिवसेना पद्धतीनं ते तिथे काम करायला तयार आहेत. उद्या एकनाथ शिंदे महिनाभर तिथे गेले नाहीत फार सडत नाही. कारण शिंदेंनी नरेश म्हस्के पद्धतीची दुसऱ्या नंबरची, तिसऱ्या नंबरची फळी भरभक्कमपणे उभी केली आहे. ते गेले नाहीत तर नरेश म्हस्के असतो, नरेश म्हस्के नसेल तर तिकडे प्रताप सरनाईक असतो. असे कितीतरी एकसे एक नेते ते सारेच स्थानिकांचं काम करत असतात. तो त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अवस्था
पुन्हा तेच एखाद्या विटा अशा बाईसारखे. त्यामुळे विशेषतः फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी आपले डोळे उघडे ठेवून त्या ठाणे शहरात वेगळी वातावरण निर्मिती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अन्यथा थोडंसं जरी राजकीय गणित चुकलं तर पत्त्याचा बंगला बांधून तो कसा धाडगन कोसळतो तेच ठाण्यातल्या भारतीय जनता पक्षाचं 100% होणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.